एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचे अभिनंदन आणि जाणूनबुजून एन्काउंटर केला असेल तर पोलिसांचे डबल अभिनंदन। असे एन्काउंटर झाले पाहिजे तोपर्यंत बलात्कारी समाजावर वचक बसणार नाही, हे मी महिला म्हणून बोलत आहे। आम्हाला सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे, याकरिता असे एन्काउंटर झाले पाहिजे। त्याच्या विरोधात पुरावे आहेत। आम्हाला अशा प्रकारचा शक्ती कायदा पाहिजे आहे। कोर्टात निकाल लागले तर उत्तम आहे, जर असे निकाल लागले तर अतिउत्तम आहे। आता विरोधी पक्ष सकाळी सकाळी उठून बोंबलत असतात तेव्हा हैदराबाद येथील पोलिसांचे कौतुक केले, म्हणजे त्यांना वेगळा न्याय आणि यांना वेगळा न्याय असे कसे असू शकते? जर पोलिसांना लागले तर पोलिसांना पक्षाचा वकिलांची टीम देखील देऊ शकते, शर्मिला ठाकरे यांनी सांगितले आहे। आज शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदे प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे व संजय शिंदे यांची घेतली भेट व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, मनसे महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे, ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। कायद्याचा कीस पडतो। 6 वर्ष झाली की त्या मुली आता त्या लहान मुली आहेत। तुम्ही 6 वर्षांनी त्यांना कोर्टात उभं केलं की त्यांच्या लक्षात राहील का की पुरुष आहे का, तो कोण आहे, त्यांनी काय केलं, त्या किती लहान वयाचे असतात? हे असे 1-2 महिन्यातच निकाल लागले पाहिजे। तुम्ही कोर्टात निकाल लावले 1-2 महिन्यात तर अतिउत्तम आहे, नाही लागले तर हे अतिउत्तम आहे। ते अत्याचार होतात ते लोकशाहीला मारक आहेत, ते लोकशाहीला पूरक आहेत का? आणि ज्या स्पीडनी वाढतायत, म्हणजे मी गेल्या महिन्यात गेले तर एका दिवसात 3 बलात्कारासाठी मी 3 महिलांना भेटले, ते लोकशाहीला पूरक आहेत असं तुम्हाला जर वाटत असेल तर हेही लोकशाहीला पूरक आहे। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की हैदराबादला एका मुलीवर बलात्कार झाला होता आणि 4 बलात्कारांना हैदराबाद पोलिसांनी ग्राउंडवरती एन्काउंटर केलं होतं। तेव्हा हेच विरोधी पक्ष आता जे सकाळी सकाळी बोंबलत आहेत, त्यांच्या वृत्तपत्रात त्या हैदराबादच्या पोलिसांचं कौतुक केलेलं होतं। मग हैदराबादच्या पोलिसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांना वेगळा न्याय असा कसा असू शकतो? जर त्यांनी एन्काउंटर केलं, त्यांची कौतुक केलं पाहिजे, तर ह्यांनी एन्काउंटर केलं असेल तर ह्यांचंही कौतुकच केलं पाहिजे। शेवटी तो काय संत नव्हता ना, तो बलात्कारी होता। मुलींनी त्याला ओळखलंय, मुलींनी पुरावे दिलेले आहे। पक्ष सगळीकडे फिरतोय, सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कंपल्सरी असला पाहिजे, नंबर 1। नंबर 2, जे लहान मुलांचे ग्रेड्स आहेत, ज्युनियर सिनियर नर्सरी, इथे पुरुष असलाच नाही पाहिजे। एखाद्या लहान मुलीला पुरुष कसा काय टॉयलेटला नेऊ शकतो? त्याच्यामुळे जोपर्यंत मुलं टॉयलेटला ट्रेनिंग नसतात तोपर्यंत मुलगा असलाच नाही पाहिजे। एवढी तर बेसिक रिक्वायरमेंट प्रत्येक शाळांनी फॉलो केली पाहिजे। अभिनंदन, सगळ्यांना ऐकू येत आहे ना? एन्काउंटर केलं त्याच्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन, आणि जाणून बुजून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन। ते कसंही एन्काउंटर जरी असलं तरी सुद्धा महिलांवरती इतके अत्याचार वाढलेले आहेत, आणि जोपर्यंत कायद्याचा असा धाक निर्माण होत नाही, मी तर म्हणेन की असे एन्काउंटर वरचेवर झाले पाहिजेत, तोपर्यंत पुरुषी समाज जो आहे बलात्कारी त्याच्यावरती वचक बसणार नाही। त्याच्यामुळे मी खास स्वतः त्यांचं अभिनंदन करायला आले। पण हायकोर्टामध्ये या संदर्भात आता सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। मी कुठच्याही पॉलिटिकल पक्षाची, राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाहीये, मी आज इथे महिला म्हणून बोलते। मला स्वतःला एक मुलगी आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते की आमच्यामध्ये इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। आम्ही जे दररोज पेपरमध्ये वाचतो, इतके हिंस्त्र गुन्हे घडतायत, दुसरे बलात्कार होत नाहीत, बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने खून होतोय, त्याच्यामुळे मी ॲज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते। तुम्ही राजकारणी काय बोलतायत, समोरचे विरोधी पक्ष काय बोलतायत, कोर्ट काय बोलतंय, मला त्याच्याशी कोणाशीही पडलेली नाहीये। मी ॲज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसांचं कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची भावना जर निर्माण व्हायची असेल तर असे एन्काउंटर झाले पाहिजे। घरच्यांकडनं देखील कुठे प्रश्न उपस्थित केले जातात, त्याच्या घरच्यांकडनं काही उपस्थित प्रश्न पुरावे नष्ट करण्याचं काम या ठिकाणी एकूण त्याला फसवलं जात होतं, पुरावे नव्हते, जो दोषी आढळलेला नव्हता आणि अशा पुरावे वगैरे मला तर माहिती असू शकत नाही, पण मी टीव्हीवरच बघितलं, उज्ज्वल निकम साहेब बोलले की कोर्टाकडे आणि पोलिसांकडे त्याचे सर्व पुरावे आहेत। त्या 2 लहान मुलींनी त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे, जी आयडेंटिफिकेशन टेस्ट असते त्या 2ही लहान मुलींनी त्याला ओळखलेलं आहे, आणि त्यांनी भरपूर उदाहरणं दिली टीव्हीवरती उज्ज्वल निकम साहेबांनी की हे एवढे सगळे पुरावे पोलिसांकडे आहेत, म्हणजे असं होऊच शकत नाही की त्यांच्या विरुद्ध पुरावे नाहीये। पण कोर्ट केस ही जितक्या वेळ चालते ना, तितक्या वेळ तुम्ही महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना जास्ती निर्माण होते की आज दिल्लीच्या क्राईममध्ये 6 वर्षांनी फाशी लागते। ती महिलानंतर इतकी हॉरिबल अवस्थेत तिला मारली होती, तर त्याच्यानंतर तुम्ही 6 वर्ष त्या माणसाला जगण्याचा हक्कच नाही दिला। आपण शक्ती कायदा नुसता बोलतो, आम्हाला
आम्हाला हा शक्ती कायदा पाहिजे. तुम्ही लोकसभेत पास करा, विधानसभेत पास करा, नका करू. आम्हाला महिलांना हा शक्ती कायदा अभिप्रेत आहे. अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही कुठे, त्यामुळे त्यांना असं सांगितलंय. मला खात्री आहे की सरकार आणि पोलीस डिपार्टमेंट कायद्याने त्यांना संरक्षण, त्यांच्या बाजूने वकील उभे करतील. मी त्यांना सांगितले आमची ही वकिलाची पक्षाची टीम आहे. तुम्हाला लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही आमचे वकीलही तुम्हाला देऊ. समाजाला आवडेल हो की महाराष्ट्रात बलात्कार होत आहेत. मला एक पुरुष दाखवा की जो सांगेल की अरे वा छान होतंय. त्यांच्या बाजूने कोणालाही हे पटणार नाही. महिलांवरती जे अत्याचार चालले ते कोणालाही पटणार नाही. ब्रिटिशकालीन आहेत आणि आपण वर्षानुवर्ष बोंबलतोय की ते कायदे बदलले पाहिजेत. तुम्ही फास्ट कायदे केले पाहिजेत. त्या काळात एवढे गुन्हे होत नसतील. आताच्या काळात ज्या गुन्ह्यांचा स्पीड आहे तो त्या काळात नसेल. आताच्या पॉप्युलेशन जेवढं आहे तेवढं त्या काळात नसेल. वकील कमी आहेत, जज कमी आहेत, कोर्ट कमी आहेत. केसेस उभारायला ऑब्व्हियसली एवढे वर्ष लागणार. तुम्ही ते वाढवा सगळं, कायदे फास्ट करा, तर मग हे असं व्हायची वेळच येणार नाही. जर मी त्यांच्याशी दुःखात त्यांच्या सहभागी होऊ शकते कारण त्यांनी त्यांचा मुलगा गमावलाय. पण त्या मुलांनी काय केलं ह्याच्यात मी सहभागी नाही होऊ शकत.